त्यामुळे शेवटच्या क्षणी मी माझा डिसिजन चेंज केला. पण कुठेतरी एक प्रेग्नन्सी नंतर अशी एक भीती झाली की आपल्याच्याने होईल का नाही होईल का, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि बाळ लहान असताना, एक 6 महिन्याचा असताना सुद्धा तो खूप मोठा संघर्ष होता. म्हणजे एवढं 6 महिन्याच्या लेकराला सोडून मी सकाळी 8ला जायचे ते संध्याकाळी 6:30ला घरी यायचे आणि ते अंगावर बाळ पीत असायचं. वर्षभर अभ्यास केल्यानंतर पहिल्या 2 प्रिलिम्स काय माझ्या निघाल्या नाहीत आणि क्लासेस नसल्यामुळे प्रॉपर गायडन्स मला कधीच भेटला नाही. असं मी भरपूर वेळा रडत बसायचे एकटीच की आता एवढं सगळं झालंय, सगळ्यांना सांग मी अधिकारी होऊ शकते ह्यासारखा सुद्धा विचार केला नव्हता. नमस्कार, मी PSI पूजा खामकर. 1 ऑगस्ट 2024 रोजी आमचं PSIचा रिझल्ट लागला. त्या दिवशी माझी एक PSI म्हणजेच फौजदारपदी निवड झाली. म्हणजे खरं तर मला वाटलं नव्हतं की मी मेरिटमध्ये बसेल, पण एक लक फॅक्टर किंवा एक कष्टाचा 1% मी जो दिला होता माझ्या नशिबापेक्षा माझे कष्ट कुठेतरी जास्त होते किंवा स्ट्रगल जास्त होता. त्यामध्ये जो मी माझे दिलं होते कष्ट, त्याचाच रिझल्ट म्हणजे माझं मेरिटमध्ये नाव आलं होतं. म्हणजे आता सांगण्याचा उद्देश एकच की मी पण एक सामान्य घरातलीच आहे किंवा 1ली ते 4थी जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच झाले. त्यानंतर अचानक पूर्ण मराठी मीडियममधून अचानक मी 5वी ते 10वीमध्ये सेमी इंग्लिशला गेले आणि 1ली ते 4थी एकदम म्हणजे अभ्यासामध्ये हुशार होते. ग्रामीण भागातच शिक्षण झालं. त्यानंतर अचानक सेमी इंग्लिश म्हणजे इंग्लिशला भीती म्हणजे घाबरण्यात होते. मी घाबरायचे खूप, इंग्लिशची भीती होती. आणि जिथं मला 1ली ते 4थीला 80+ किंवा 85+ असे गुण मिळायचे, तसे टक्के भेटायचे, तिथं 5वीला 6वीला मी डायरेक्ट 50% आले. आणि 8वीपर्यंत पहिलं असं असायचं की पूर्ण 8वीपर्यंत डायरेक्ट पास करून भेटायचं. त्यामुळं मी ते टेन्शन नव्हतं आणि त्यामुळे कधी अभ्यास करायचेच नाही. मी आपली नॉर्मल याच्यामध्ये चालायचे आणि 8वीपर्यंत पास झाले. आणि जेव्हा 9वीला गेले तेव्हा कुठेतरी भीती वाटायला लागली की आपण तर अभ्यास करत नाही आहे, आपण पास होईल का नाही होईल. मग अशा वेळेस 10वीला आणि 12वीला माझी बहीण होती, मोठी बहीण. म्हणजे ती एकदम असं पहिल्या बेंचवरती असतात अशा मुलांपैकी एक होती. म्हणजे ती वर्षभर खूप मेहनत करायची, खूप अभ्यास करायची. पण माझं तसायचं, मी खेळण्यात त्याच्यातच वेळ घालवायचे. आणि जेव्हा एक्झाम यायची, त्या एक्झाम आल्यावरती मग तिच्याकडे जायची की हे मला सांग किंवा IMP पॉईंट्स सांग. मग तेव्हा ती मला फक्त सांगायची की एवढं एवढं कर, तू पास होऊन जाशील. मग असं कुठंतरी 9वी 10वी मी तिच्या ह्याच्यावरतीच पास झाले. आणि 10वी नंतर मग कुठंतरी अभ्यासाचा कंटाळा किंवा असं काय म्हटलं तरी चालेल, मला अजिबात अभ्यास करायला आवडायचं नाही. मग मी 10वी नंतर असं चूज केलं की पुढचं शिक्षण घ्यायचंच नाही, कुठेतरी ITIला ॲडमिशन घ्यायचं आणि त्यानंतर मग ITI करून कुठेतरी जॉब भेटेल. त्यावेळेस एवढं काय करायचं नाही आणि कोणी सांगणारही नव्हतं. मग तरीसुद्धा मोठा भाऊ होता, मग मोठ्या भावाने थोडंसं गाईड केलं की 10वीपर्यंत शिक्षण हे खूप कमी आहे, तुला जर पुढे जाऊन काय करायचं असेल तर मग तुला अजून शिकायला पाहिजे. आणि तेच होतं. आणि परिस्थिती पण एवढी काही नव्हती आमची, एकदम नॉर्मल घरातले होते. आणि माझं असं होतं की इंटेरियरचा मला ITI करायचा होता किंवा डिप्लोमा करायचा होता आणि तिथं खूप 1 लाखच्या आसपास फी होती एका वर्षाची आणि एवढी काय परिस्थिती नव्हती. आणि त्यामुळे वडिलांनी सांगितलं की ठीक आहे करायचं तर कर, पण एवढे काय पैसे आम्ही भरू शकत नाही. तरीसुद्धा त्यांनी ॲडमिशन घेतलं, पैशाची पण जमाजमा झाली. पण नंतर भावाने मला खूप समजावलं की आत्ता जर तू इथं हे केलंस तर पुढे जाऊन तुला खूप पस्तावा होईल. त्यामुळे शेवटच्या क्षणी मी माझा डिसिजन चेंज केला आणि त्यानंतर 11वी 12वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. मॉडर्न कॉलेजमध्येच ॲडमिशन केलं आणि तिथं गेल्यावरती कुठंतरी असं वाटलं की आपण करतोय काय, की 11वी 12वी आपण करतोय, नॉर्मल सगळेच करतात, पण आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग 12वी झाल्यानंतर मी FYला म्हणजे 13वीला ॲडमिशन घेतलं इंदिरा कॉलेजला वाकेडला. आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं की FY तर करतोय, परत तिथं BCOMला ॲडमिशन घेतलं आणि नंतर चेक केल्यावरती असं कळलं की BCOMला एवढा स्कोपच नाही आहे, म्हणजे जेवढं मला पाहिजे किंवा मला जे काही व्हायचं किंवा काय करायचं ते तर काय स्कोप नाही. मग हळू कुठून तरी म्हणजे माझ्या मैत्रिणींमधून मला असं समजलं की पोलीस भरतीसुद्धा असते किंवा मला पहिल्यापासून क्रेज पण होतं पोलिसांचं. आणि मग त्याच्यानंतर असं ठरवलं की आपण पोलीस भरती करायची. मग FY रनिंग असतानाच मी पोलीस भरतीची सुद्धा तयारी करायला घेतली 2017ला. आणि 2017ला मी ॲडमिशन काहीतरी नोव्हेंबरमध्ये घेतलं होतं, एका अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर 2 महिन्यानंतर लगेच पोलीस भरती निघाली. आणि
कास्टमध्ये होते त्यामुळे आरक्षण होतं, त्यामुळं तिथल्या सरांनी मला असं सांगितलं की तू काय एवढं टेन्शन घेऊ नको, कास्टमध्ये होऊन जाईल लवकर. आणि तिथंच तरीसुद्धा एक आवड होती, म्हणजे व्यायामाची वगैरे आवड होती, त्यामुळे ग्राउंड खूप आवडीने करायचे मी. आणि ते झाल्यानंतर पण तिथं काय मेरिटला मी बसले नाही, ग्राउंडला बसले पण नंतर रिटर्नला बसले नाही. मग 18, 19 2 वर्ष ट्राय केलं. आणि हे पोलीस भरतीच्या नादामध्ये मग मी FYचे 2 विषय बॅक राहिले होते, मग ते चालू असतानाच SYला सुद्धा ॲडमिशन घेतलं. आणि SYची जेव्हा कॉलेजची एक्झाम होती तेव्हाच पोलीस भरती निघाली परत 2018ला. मग माझ्याकडे असं होतं की एक तर कॉलेजचे पेपर देऊ शकत होते किंवा पोलीस भरती देऊ शकत होते. इकडं पण पूर्ण वर्षाची मेहनत होती आणि तिकडं पण एका पूर्ण वर्षाची मेहनत होती. मग असा डिसिजन घेतला की SYचं मी नंतरसुद्धा देऊ शकते, पण पोलीस भरती दिली तर कुठेतरी एक जॉब सिक्युरिटी मला भेटणार होती. मग जॉबचं पण न विचार करता मग मी कॉलेजच्या पेपरला गेलेच नाही, एकदम लास्टचे पेपर होते, पूर्ण वर्ष माझं वाया गेलं. आणि इकडं लातूरला मी पोलीस भरती दिली, तर पहिल्यांदा 100 मार्कांचं ग्राउंड होतं पहिल्यांदा. मग ते ग्राउंड करत असताना मला काहीतरी 80च्या आसपास मार्क पडले. आणि 80च्या आसपास मार्क पडल्यावरती काहीतरी 85चं मेरिट लागलं आणि माझं 85 मेरिट लागलं, 80 मार्क होते, त्यामुळे तिथं मेरिटलाच बसले नाही ग्राउंडला. मग इकडं वर्षसुद्धा वाया गेलं आणि इकडं पोलीस भरती पण नाही झाली. मग त्यानंतर मग मी 2019ला लग्न झालं. आणि 2019ला लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी पण खूप सपोर्ट केला. म्हणजे सगळ्यात जास्त आतापर्यंत जो सपोर्ट असेल, म्हणजे एका स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो हे तुम्ही ऐकता, किंवा पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते नेहमी. 2019ला जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी मला परमिशन दिली की तू पोलीस भरती करू शकतेस. म्हणजे ते ह्या फील्डमधलेच होते, त्यामुळे त्यांना कुठेतरी माहीत होतं की आपलं स्वप्न ह्या अर्धवट राहिल्यानंतरचा जो त्रास असतो तो काय असतो. मग त्यांनी खूप म्हणजे 18-19ला सुद्धा खूप सपोर्ट केला. आणि त्यानंतर असं झालं की 2020 साली कोविडचं हे आलं. आणि कोविडचं हे आलं त्याच्यानंतर डिलिव्हरी वगैरे झाली. आणि मग असं ठरलं की आता पोलीस भरती नाही द्यायची. म्हणजे घरच्यांनी कधी अडवलं नाही, पण कुठेतरी एक प्रेग्नन्सीनंतर अशी एक भीती झाली की आपल्याच्याने होईल का नाही होईल का, असं सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर मग तरीसुद्धा मला माझे मिस्टर नेहमी म्हणायचे, तुला एकतर फक्त स्त्री, माझी बायको म्हणून तुला ओळख भेटलेली चालेल का, एक कर्तृत्वान स्त्री, कोणीतरी अधिकारी म्हणून तुझ्याकडे पाहायला तुला आवडेल, तुला कोणती गोष्ट आवडेल, एक नॉर्मल हाऊसवाईफ बनून तुला राहायला आवडेल का, नाही का, म्हणजे स्वतःच्या पायावरती उभी राहिल्यावर तुला जो बाहेरून रिस्पेक्ट भेटेल तसं राहायला आवडेल. मग ते कुठंतरी मी जिथं पण हरल्यासारखं मला वाटायचं की नाही बाबा मी नाही करू शकत. म्हणजे मला असंच वाटायचं की, आणि मी खुश होते त्या आयुष्यामध्ये. म्हणजे मला कधी आईवडिलांच्या घरीसुद्धा कोणत्या गोष्टीची कमी नव्हती किंवा मिस्टरांनी सुद्धा नंतर कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. कधी कधी मला ते सुद्धा वाटतं की देवाने जर मला थोडंसं वाईट परिस्थितीमध्ये टाकलं असत, मी आता अजून कुठेतरी चांगल्या ठिकाणी असते. पण सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, सगळ्या गोष्टी भेटलेल्या होत्या, मग कधी कोणत्या गोष्टीचा असं कमीपणा वाटलाच नाही. आणि काय करायचं काय नाही एकदम बिंदास, फक्त वय वाढलंय किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण करायचं असं सगळ्या गोष्टी होत्या. पण लग्नानंतर हळूहळू बाहेरची दुनिया काय असते हे सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या. किंवा मिस्टर हे खूप सपोर्टिव्ह होते, त्यामुळे त्यांनी मला खूप सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टींपासून समजून घेतला आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या. सगळ्या म्हणजे अक्षरशः सगळ्याच गोष्टींपासून त्यांनी मला सपोर्ट केला. आणि हे सगळं झालं, डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की मी पोलीस भरती नाही करणार किंवा जॉबच नाही करणार, असं मी डिसिजन घेतला होता. पण त्याच्यानंतर सुद्धा एक 6 महिने झाल्यानंतर मिस्टरांचं अकॅडमी सुरू केली त्यांनी. आणि ते अकॅडमी सुरू केली असताना तेच शिक्षक होते, तेच ग्राउंड पूर्ण ते हँडल करायचे. पण नंतर त्यांनी मला खूप वेळा सांगितलं की तुझं रिटर्न चांगलं आहे, तू कुठेतरी क्लासेस घे किंवा काहीतरी सुरू कर, स्वतःचा अभ्यास सुरू कर. पण नाही, मला माझ्या स्वतःवरतीच तो कॉन्फिडन्स नव्हता की मी आता परत जाईल आणि कुठेतरी उभे राहीन किंवा ते करू शकते मी, असं मला कधीच वाटलं नाही. पण ते सगळं झाल्यानंतर सुद्धा बाळ लहान होतं. आणि बाळ लहान असताना एक 6 महिन्याचा असताना सुद्धा त्यांनी मग मला म्हटले की 1-2 लेक्चर तू घेत जा, की आठवड्यातून एखादं तरी घेत जा, म्हणजे मला थोडासा सपोर्ट म्हणून. मग तर हळूहळू त्यांच्या सपोर्टसाठी मग मी हळूहळू एक क्लासेस घ्यायला सुरुवात केली. आणि क्लासेस नंतर मग हळूहळू कुठेतरी कॉन्फिडन्स आला की नाही बाबा मी यांना शिकवू शकते, तर मग मी सुद्धा करू शकते. आता संघर्षाचं जर बोलायचं झालं तर खूप मोठा संघर्ष होता. म्हणजे एवढं 6 महिन्याच्या लेकराला सोडून मी सकाळी 8ला जायचे ते संध्याकाळी 6:30ला घरी यायचे. आणि ते अंगावर बाळ पीत असायचं, त्याला सोडून जायचं म्हणजे दिवस कधी कधी तर मी दिवसभर रडत असायची की तो काय करत असेल काय असेल. पण ह्या वेळेमध्ये सासूबाईंनी सुद्धा खूप सपोर्ट केला. म्हणजे ते खाण्यापिण्यापासून लेकराला त्या पूर्ण खायच्या झोपवायच्या आंघोळ बिंघोळ तो माझ्यापाशी नसायचाच पूर्ण वेळ. आणि हे सगळं चालत असताना एक 6 महिने झाले. मग त्याच्यानंतर 2021ला मी पहिल्यांदा फॉर्म भरला होता कंबाईनचा. आणि त्यावेळी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा PSI STI हे काय असतं हे सुद्धा मला काही माहीत नव्हतं. फक्त मिस्टरांनी सांगितलं की हा फॉर्म भर, होऊ किंवा न होऊ तो पुढचा प्रश्न आला. मग त्या उद्देशाने मी तो फॉर्म भरला होता. आणि जेव्हा तो फॉर्म भरला तेव्हा
फर्स्ट टाईम असं झालं की मी ते घाबरून की एवढी मोठी एक्झाम आहे, माझा अभ्यास झालेलाच नाही, तर मग त्या एक्झामला सुद्धा मी गेले नव्हते फर्स्ट टाईम जे होतं ते. आणि त्याच्यानंतर परत 2022ला सुद्धा ॲड आली. मग त्यावेळेस असं झालं की आता वर्षभर तर अभ्यास केला मी. वर्षभर अभ्यास केल्यानंतर पहिल्या 2 प्रिलिम्स काय माझ्या निघाल्या नाहीत. त्याच्यानंतर मग म्हणजे असं काय नाही की मी फक्त PSIच्याच एक्झाम द्यायच्या, मग त्या असं MPSC सुद्धा भरपूर एक्झाम दिल्या. आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं की इकडे काय आपलं होऊ शकत नाही, PSI STIला थोडंसं नाही का, म्हणजे जवळपास 15-16 एक्झाम्स मी दिल्या जवळपास, आणि कुठेच काहीच होत नाही आहे. मग असा विचार केला की आपण परत पोलीस भरतीच ट्राय करायची. मग पोलीस भरतीला सुद्धा मी फॉर्म भरला अक्षरशः. आणि मग मुंबईला एक्झामला गेले, 1-2 ग्राउंडसुद्धा दिले मुलींसोबत. आणि त्याच्यानंतर मग डेमोसुद्धा भरपूर केले. मग काही डेमो असे झाले ते खूप निराशाजनक होते, माझ्यामुळे त्यांना कुठंतरी एक अपमानास्पद असं भोगायला लागत. म्हणजे अशा एका ठिकाणी डेमो दिला होता, तिथे आमच्या स्टुडंट्सला जास्त मार्क पडले होते आणि मला कमी मार्क पडले होते. मग ॲज अ टीचर माझ्या स्टुडंट जर माझ्या पुढे असेल तर मग त्या मिस्टरांना कुठंतरी वाईट वाटलं की नाही बाबा, म्हणजे नाही का, म्हणजे मलाच वाईट वाटलं की माझ्यामुळे त्यांना मान खाली घालावी लागली. ह्या सगळ्या गोष्टी सहन करत नंतर GDचा सुद्धा मी फॉर्म भरला होता. मग असं सगळीकडे अपयशच येत होतं. मग अशा वेळी ठरवलं की नाही आता बंद करायचं, आता एक्झामच द्यायच्या नाही असं मी ठरवलं होतं. पण मिस्टरांनी मला एकच गोष्ट सांगितली की तुझं शेवटचा एक ऑप्शन असतो, तू शेवटचा प्रयत्न करून बघ, ह्याच्यानंतर जर नाहीच झालं तर तू देऊ नकोस, मला तुला काहीच बोलणार नाही. आणि मला कधी कोणत्या गोष्टीची कमी नव्हती, त्यामुळे कधी असं वाटलं पण नाही की मला हे गरजेचं आहे आणि ते करावंच लागेल. असं जीव तोडून कधी कोणती गोष्ट केली नव्हती मी. त्यामुळं असं ठरवलं ठीक आहे, एक शेवटचा चान्स देऊन बघू, झालं तर झालं, नाही तर नाही झालं. मग अशा परिस्थितीमध्ये मी ही प्रिलिम्स दिली आणि कधीच 35+ माझा स्कोर गेला नव्हता प्रिलिम्सचा. पण ह्यावेळेस फर्स्ट टाईम माझा स्कोर हा 44+ गेला आणि मेरिट काहीतरी 38चं लागलं होतं. त्यामुळे कुठंतरी एक तो कॉन्फिडन्स आला की नाही मी करू शकते. मग हळूहळू तो कॉन्फिडन्स आला. आणि नेमका जेव्हा मेन्सचे पेपर होते, ते नेमक्या मेन्सच्या पेपरला सासूबाईंचा जो सपोर्ट होता तो मला भेटला नाही लास्टच्या ऑक्टोबरमध्ये जी प्रिलिम्स झाली त्यामध्ये. आणि मग त्यामध्ये असं झालं की जेव्हा माझा 29चा एक पेपर होता आणि 10ला एक काहीतरी पेपर होता, त्यावेळेस नेमक्या सासूबाई आजारी पडल्या आणि शेवटचा 1 महिना मी काहीच अभ्यास केला नाही. आणि तेव्हा बाळाला पण घ्यायचं, घरातलं सुद्धा बघायचं, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. मग तरीसुद्धा अशा ह्याच्यात मी एक्झाम दिली. त्याच्यात इंग्लिशची भीती होती, ह्या सगळ्या गोष्टी, इंग्लिश ग्रामर खूप वीक होतं, PSIचे कायदे, आणि मेन म्हणजे मी क्लासेस कुठेच केले नाहीत, क्लास लावला नाही, काय नाही. सगळं जे होतं ते आपलं स्वतः यूट्यूबवरून किंवा आपल्या ज्या वेबसाईट्स आहे गुगल वगैरे त्याच्यावरून मी सगळा अभ्यास करायचे. आणि क्लासेस नसल्यामुळे प्रॉपर गायडन्स मला कधीच भेटला नाही. आणि इंग्लिश ग्रामरची खूप भीती होती. आणि आपलं जे प्रिलिम्सचे पेपर झाल्यानंतर मेन्सचे जे असतात आपले लँग्वेजचे पेपर असतात, त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप टर्निंग पॉईंट असतो. आणि मेन्सला माझं मराठी ग्रामर हे चांगलं होतं, त्यामध्ये मला कॉन्फिडन्स होता, पण इंग्लिशचा काहीच कॉन्फिडन्स नव्हता. त्यामुळं कुठेतरी तिथे इंग्लिशमध्ये मार्क गेले. आणि त्याच्यानंतर PSI कायदे. आणि घरातली परिस्थिती खूप वेगळी होती, म्हणजे सासूबाईंचा सपोर्ट नाही भेटला त्या काळामध्ये, त्या दवाखान्यात होत्या, बाळ लहान होतं, किंवा हे क्लासेसचं किंवा अकॅडमीचं. मिस्टरांनी तरीसुद्धा खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर मेन्सला मी कट टू कट बसले. आणि मेन्सला कट टू कट बसल्यानंतर एक हे झालं की होईल का नाही, परत मग टेन्शन आलं. कारण की कसं होतं, मेन्सला जरी बसलं तरी पुढे ग्राउंड असतं कुठेतरी. एक असं लास्ट टाईम जी झाली भरती त्याच्यामध्ये खूप कमी मुली ग्राउंड क्वालिफाय झाल्या होत्या PSIचं, आणि अर्ध्यापेक्षा कमी मुली ग्राउंडलाच बसल्या नव्हत्या. त्यामुळे ते वेगळं टेन्शन होतं की, आणि एवढी म्हणजे लीड एवढी होती की जवळपास 100 मार्कांची सुद्धा मुलींना लीड होती. त्यामुळे कुठंच माझे चान्स आहेत असं मला वाटत नाही. आणि मिस्टर मला नेहमी म्हणायचे की तू होशील, मला गॅरंटी आहे तू होऊ शकते. पण मला माझी स्वतःची गॅरंटी नव्हती की मी होईलच. त्यामुळं मग असं मी भरपूर वेळा रडत बसायचे एकटीच की आता एवढं सगळं झालंय, सगळ्यांना सांगितलं. आणि ग्रामीण भागात परिस्थिती अशी असते की एक जरी परीक्षा पास झाली की तरी त्यांना खूप आनंद होतो की PSIची परीक्षा पास झाली, PSIची. पण ते पुढचे टप्पे हे आपल्याला माहीत असतात. मग ते कुठंतरी ते इज्जतीचा सुद्धा प्रश्न होता. मग हे सगळं झाल्यानंतर मग ग्राउंडची सुरुवात केली. एक वर्षभर तरी ग्राउंड केलं. वर्षभरानंतर हळूहळू कुठेतरी ग्राउंड सुरू केलं. आणि मिस्टर ह्या परिस्थिती मला नेहमी वाटायचं जरी ग्राउंड निघलं तरी पुढच्या मेरिटचा अवघड आहे. मी त्यांना एकच म्हणायचे माझं ग्राउंड निघेल मला माहिती आहे, पण पुढच्या फायनल मेरिटला मी बसेल का नाही माहीत नाही, कारण की मेन्सची लीड खूप भरपूर जास्त आहे, मला गॅरंटी नाही असं म्हणायचे. मग माझे मिस्टर मला नेहमी म्हणायचे तू 1% जरी आपले असेल ना जिंकण्याची शक्यता, तरी तू त्या 1%साठी तुझे 100% दे. तू जिंक किंवा हार त्याचा संबंध नाही, पण त्या 1%साठी जर तू तुझे 100% दिले ना, वर म्हणजे तुला तुझा
कॉन्फिडन्स येईल की मी माझे 100% दिलेत. नाहीतर मग तू जर एखाद्या मार्काने जर राहिली तर तुला कुठेतरी असं नको वाटायला की मी अजून थोडंसं काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. मग असं ह्या सगळ्या गोष्टीचं होता होता हळूहळू ग्राउंडसुद्धा झालं आणि ग्राउंड झालं. 66 मार्क पडले, ग्राउंडला क्वालिफाय झाले. त्यानंतर आला इंटरव्ह्यू आणि अशा पद्धतीने म्हणजे असं होतं की मी कधी 4 मुलांच्या समोरसुद्धा कधी बोलले नव्हते. म्हणजे लहानपणापासून कधी भाषण नाही, काय नाही, एकदम लाजाळू स्वभाव होता. त्यामुळे कधी असा कॉन्फिडन्स नव्हता की स्टेजवरती जाऊन बोलेल मी. त्यामुळे कधी कॉन्फिडन्सच नाही भेटला. पण मिस्टर मला खूप म्हणजे खूप जास्त त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेससुद्धा. म्हणजे ते घरी रोज मला असं समोर बसवायचे आणि रोज माझा इंटरव्ह्यू घ्यायचे. प्रत्येक ह्याला क्रॉस क्वेश्चन करायचे की का, आणि का म्हटलं की त्याच्यावरती काय बोला हे मला कळत नसायचं. मग ते क्रॉस क्वेश्चनमुळे कुठेतरी तो कॉन्फिडन्स वाढला आणि ते सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला गेले आणि नेमकं वाघ सरांचंच पॅनल आलं आणि ह्याच्या आधी कधीच मी इंटरव्ह्यू दिला नव्हता. फक्त 1 किंवा 2च मॉक इंटरव्ह्यू दिले होते. तिथं पण एकदम नॉर्मल क्वेश्चन होते. त्यामुळे असं वाटलं की नाही बाबा ते मॉक इंटरव्ह्यूला जर मी फेस करू शकते तर मग हा सुद्धा इंटरव्ह्यू त्याच पद्धतीचा असेल. पण जेव्हा आतमध्ये गेले फायनल इंटरव्ह्यूला तेव्हा वेगळीच परिस्थिती होती आणि वाघ सर म्हटलं की थोडंसं टेन्शन जास्तच येतं. आणि मग त्यांच्यासमोर त्यांनी मला जे क्वेश्चन्स विचारले थोडंसं मिसमॅच झालं 1-2 क्वेश्चन्स. मग ते टेन्शन आलं की मार्क्स किती भेटतील. म्हणजे बाकीच्या मुली ज्या बाहेर बसलेल्या असायच्या त्या म्हणायच्या की खूप छान इंटरव्ह्यू गेला, म्हणजे 40 पैकी एवढे तरी मार्क भेटतील, तेवढे भेटतील, 25 भेटतील, 30 भेटतील. प्रत्येकीला कॉन्फिडन्स होता. पण मला कुठंच कॉन्फिडन्स नव्हता की मला इतके तरी मार्क भेटतील. पण फायनल याला मला 19 मार्क भेटले. मग तिथं कुठेतरी हे झालं आणि जेव्हा इंटरव्ह्यू संपले तेव्हा GMLमध्ये माझं नाव बघितलं तेव्हा खूप खुशी झाली. आणि आता असं झालं की एवढा संघर्ष झाला आहे आणि आता पुढे काय करायचं. मग आता हे लिस्ट तर लागली फायनल, ते सगळं झालं. मग आता अशा प्रकारे माझं पूर्ण हेचं शेड्यूल होतं ते PSIपर्यंत मी येऊन पोचले. मग आता ह्याच्यात सांगण्यासारखी गोष्ट एवढीच की मी अधिकारी होऊ शकते ह्यासारखा सुद्धा विचार केला नव्हता. आणि तुम्हाला एवढंच सांगेल, मुलं असतील किंवा मुली असतील, तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही असं समजू नका की हे आपल्या म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलंय की हे दे आणि ते MPSC कर किंवा UPSC कर. तुम्ही स्वतःवरती डाऊट घेऊ नका. तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला पण माहीत नाही. जसं मला माहीत नव्हतं की मी एक अधिकारी कॉन्स्टेबलसुद्धा होऊ शकेल की नाही याची मला गॅरंटी नव्हती. पण एक मिस्टरांचा एक मॉरल सपोर्ट होता आणि तो खूप मोठा होता. मला इथपर्यंत आम्ही इथं जे उभी आहे ती फक्त एका व्यक्तीमुळे उभी आहे आणि ते म्हणजे माझे मिस्टर. सगळ्यात जास्त सपोर्ट त्यांनीच केला. म्हणजे आई वडील सोबत होते, सासू सासरेसुद्धा सोबत होते. पण सोबत असणं आणि इथपर्यंत आणून पोचवणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि इथपर्यंत पोचवण्याचा सगळ्यात मोठा जे म्हणजे माझे 10% आहेतच, अभ्यास मी केलेलाच आहे. पण ते 90% जे मोरल सपोर्ट असतो ना तो त्यांनीच मला दिलेला आहे. त्यामध्ये सांगायचं असं झालं की स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही फक्त सुरुवात करा. जसं धुक्यामध्ये आपण बघता, म्हणजे लांबचं जर पाहिलं तर धुक्यामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही. पण जसं आपण पुढे जातो आपल्याला बरोबर रस्ता दिसतो. त्याप्रमाणे फक्त सुरुवात करा. तुम्हाला हळूहळू वाट दिसेल, हळूहळू डायरेक्शन भेटेल. जर तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा इथून पुढे मला काहीच कळत नाही, त्यावेळेस एखादा गाईड घ्या किंवा एखादा मेंटर चूज करा ज्याच्याबद्दल तुम्हाला आदर आहे किंवा ते तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतील असं एखाद्या व्यक्तीला चूज करा आणि त्यांच्या गायडन्सने सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेगेटिव्ह थिंकिंगच्या ह्याच्यात जाऊ नका. म्हणजे मला इतकं म्हणजे मी नेगेटिव्ह झाली होती मेन्समध्ये की मला रोज मी म्हणायची की मला माझ्या ग्राउंडची गॅरंटी आहे, फायनल मेरिटची मला गॅरंटी नाही, मी बसेल का नाही मला माहीत नाही. पण कुठंतरी 1% जे मी तुम्हाला सांगितलं त्या 1%साठी मी कुठंतरी इंटरव्ह्यूला गेले त्या सगळ्या गोष्टीचा. आणि पॉझिटिव्ह नंतर इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर सुद्धा मी त्या 1%चाच विचार करत होते. आणि स्वामी समर्थांवरती पण माझा विश्वास होता. ते नेहमी मी त्यांचं ते आपला मंत्र जो आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी, ते मी नेहमी ऐकायचे रोज. आणि ते एकच वाक्य मला असं इतकं छान वाटायचं की ते ऐकलं तरी मला खूप असा कॉन्फिडन्स यायचा की जरी अशक्य असेल तरी शक्य करतील स्वामी, नाही का, असं खूप छान वाटायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर मी स्वतःवरतीच विश्वास ठेवला, जरी अशक्य असेल तरी शक्य होईल असं मी सांगायचे आणि ते झालं शेवटी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुमचा प्लॅन बी सुद्धा तयार ठेवा. आता समजा माझं इकडे जरी मी PSIची तयारी करत होते तरी माझ्या कुठेतरी एक स्वतःवरती होतं की मी देव होऊ न होऊ मला काही प्रॉब्लेम नाही, मिस्टर आहेत, घरच्यांचा सपोर्ट आहे, नाही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक स्वतःसाठी व्हा, स्वतःला सिद्ध करा. जसं सावित्रीबाई फुले होत्या किंवा आपल्या रमाबाई होत्या, त्या सगळ्यांना जसा सपोर्ट होता तसा प्रत्येकीलाच सपोर्ट असेल अशातली गोष्ट नाही आहे. तरी सपोर्ट असो नसो, ज्यांना सपोर्ट आहे त्यांनी त्या सपोर्टचा फायदा करून घ्या, स्वतःच्या पायावरती उभं राहा. आणि ज्यांना सपोर्ट नसेल त्यांनीसुद्धा एक स्वतःसुद्धा
तयार राहा. जिथं एखाद्याला कसं असतं, एखाद्याला लवकर यश भेटतं, कधी कोणाला 20व्या वर्षी यश भेटेल, कोणाला 25व्या वर्षी भेटेल. तसं प्रत्येकाला लवकरच यश भेटतं असं नाही. प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो किंवा कष्टाचा सुद्धा भाग असतो. जोपर्यंत तुम्ही आपले कष्टाचे 100% देवाला असं वाटत नाही की तुम्ही तुमच्या 100% दिलेत कष्टाचे, की आता मला याला द्यावंच लागेल, तोपर्यंत आपल्याला यश भेटत नाही. त्यामुळे जेवढं कराल ते पूर्ण 100% द्या. जास्तीत जास्त कष्ट करा आणि एक फोकस ठेवा, एक गोल टार्गेट करा. आता तुम्ही जर मोठं कुठेतरी टार्गेट ठेवलं तर कुठेतरी 100चं टार्गेट असेल तर कुठेतरी 80पर्यंत आपण जाऊन पोहोचतो. त्यामुळे टार्गेट मोठं ठेवा. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात जास्त सपोर्ट असतो तो आईवडिलांचा. आता प्रत्येक जणांचं लग्न झालेलंच असेल असं नाही, काही जणांचं विदाऊट लग्नाचं सुद्धा मुली तयारी करतात. मग अशा मुलींना हे सांगेल की तुम्ही तयारी करा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रॉपर गायडन्सने तयारी करा. जिथं तुम्हाला 2 वर्ष किंवा 3 वर्ष लागायचे तिथं तुम्ही 1 वर्षातसुद्धा रिझल्ट काढू शकता. किंवा आपल्या MPSCचा जो अभ्यास आहे तो आपल्या 1-1.5 वर्षामध्ये सुद्धा प्रॉपर गायडन्सने होऊ शकतो. आणि आज असं नाही की ह्याने 10 पुस्तकं सांगितली आहेत आणि 20 पुस्तकं सांगितली आहेत, तेवढे सगळेच रीड करते म्हणजे मी होऊन जाईल, अशातली गोष्ट नसते. तुम्ही जे करताय ते फक्त मेन पॉईंट्स किंवा नोट्स हे प्रॉपर यूज करा. किंवा यूट्यूबला भरपूर आजकाल यूट्यूबला सगळं अवेलेबल आहे, तुम्ही त्यातल्या नोट्स यूज करा, सगळ्या गोष्टी होतील. आणि शेवटचं असं सांगेल की स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्या नशिबात काय आहे आणि काय नाही आहे याचा अजिबात विचार करू नका. जे नसेल ते सुद्धा मी करू शकते किंवा नसेल ते सुद्धा मी माझ्या नशिबात घेऊन येईल, एवढी ताकद माझ्या स्वतःमध्ये, एवढं स्वतःला सांगा. आणि मेन्सची तयारी करताना म्हणजे मेन्सला जो 1 महिना राहिला होता, तुम्हाला सांगितले की सासूबाई आजारी होत्या, कोणच नव्हतं, पण त्या जेव्हा सपोर्ट होता तेव्हा म्हणजे असं झालं की मेन्सला अचानक म्हणजे 8 महिने भेटले होते, पण मी अभ्यास एवढा लवकर सुरू म्हणजे मला गॅरंटीच नव्हती की माझी प्रिलिम्स निघेल असं. त्यामुळे लेट अभ्यास सुरू केला. 1-4 महिने म्हणजे पोलीस भरतीची पण तयारी करत होते त्या पिरियडमध्ये. त्यामुळे इकडं प्रिलिम्सकडे निघणार होती याची गॅरंटी होती, पण कुठंतरी एक लवकर तिकडे जॉब भेटावा म्हणून मी तिकडे जास्त कल केला होता. आणि जेव्हा मेन्सची डेट आली तेव्हा मी कुठेतरी मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि मग ते अचानक लोड घेतला मी. म्हणजे अक्षरशः मी सकाळी जेव्हा 9:30ला अभ्यासाला बसायचे तर रात्री 2:30-3 वाजेपर्यंत मी अक्षरशः वाचतच असायचे. म्हणजे सगळे जेवण करून झोपलेले असायचे, पूर्ण सगळ्या गोष्टी असायच्या. आणि एक आठवडाभर मी झोपलेच नव्हते, 1-1.5 तास फक्त दिवसभरातून झोप घ्यायचे. आणि एक दिवस 3:30 वाजले होते, मला चांगलं आठवते, पहाटेचे 3:30 होते. आणि त्या अभ्यासात यूट्यूबचे लेक्चर बघत मी अचानक झोपले. आणि ते झोपलेले असतानाच असं स्वप्न होतं का जागं होतं मला माहीत नाही, पण ते माइंडमध्ये एवढं ते रिव्हर्स चालू होतं की अक्षरशः मी पॅरेलाइज्ड होते का काय असं मला ते हे झालं होतं. म्हणजे काय कळतच नव्हतं, पूर्ण शरीर बधीर झालं होतं. डोक्यामध्ये असे विचार होते, म्हणजे अक्षरशः मी मिस्टरांना उठवत होते हे सुद्धा मला कळत नव्हतं. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मी शेवटचा पॉईंट माझा हे झाला होता. पण तेव्हापासून कुठंतरी मी हे ठरवलं की नाही, इतकं अतिसुद्धा करून आपल्याला चालणार नाही, कुठेतरी झोपसुद्धा गरजेची आहे, झोपसुद्धा घ्यावी लागेल. मग त्या गोष्टीचा विचार करून मग मी परत एकदा टाईम टेबल केलं आणि तरीसुद्धा मग मेरिटला मी बसले. आणि दुसरं म्हणजे जिद्द अशी ठेवा की तू नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळवता आल्या पाहिजेत. आणि असं करा की जरी अपयश आलं तरी अपयश आलं म्हणून स्वतःला कमी लेखू नका. ते अपयश हे आपल्याला समजा या गोष्टीमध्ये जरी अपयश आलं असेल तरी दुसरी कोणती तरी गोष्ट असेल की त्यामध्ये आपल्याला यश भेटू शकतं. त्यामुळे ती गोष्ट कोणती आहे, तुमची आवड कोणती आहे, निवड कोणती, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करा. अपयशावर अवलंबून राहू नका. अपयश ह्याच्या अगोदरचं अप काढलं तरी यश येऊ शकतं. त्यामुळे कधीच असा विचार करू नका की मला अपयश आले म्हणजे मी आयुष्यात काहीच करू शकत नाही. आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी असतात करण्यासारख्या. तुमची आवड कशात आहे, तुमच्या आईवडिलांची इच्छा काय किंवा तुमची इच्छा काय, तुम्ही काय करू इच्छिता त्याच्यावरती फोकस करा आणि त्या गोष्टीसाठी प्रयत्न करा. भले उशीर झालेला असो, भले त्याचा वेळ निघून गेलेली असो, उशिरा जरी तुम्ही सुरुवात केली तरी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकता. जय हिंद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.